डी.वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं तपोवन मैदानावर 27 ते 30 डिसेंबर या कालावधीत सतेज कृषी प्रदर्शन होणार आहे. शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशानं भरवण्यात येणाऱ्या या प्रदर्शनाचं यंदाचं 6वं वर्ष आहे. या प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. याचबरोबर पशु-पक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, विविध कंपन्यांची उत्पादनं, शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान, नवीन अद्ययावत मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. यासह 1500 किलोचा मुर्रा रेडासुद्धा यामध्ये सहभागी होणार आहे. उद्यापासून हे सर्व काही शेतकरी आणि नागरिकांसाठी खुलं होणार आहे. याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये 200 पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग असून 150 पेक्षा अधिक पशुपक्ष्यांचा सहभाग असणार आहे. याशिवाय शेतीविषयक तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टीमचे सुरेश मगदूम हे ऊस केळी पिकासाठी ठिबक सिंचन काळाची गरज, ठिबक सिंचनाची काळजी, देखभाल आणि खत व्यवस्थापन या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. तर मुरघास तंत्रज्ञ आणि सेक्सेल सिमेन याविषयी चंद्रशेखर कुलकर्णी आणि डॉक्टर सतीश कोगनुळे मार्गदर्शन करणार आहेत. या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या आणि विदेशी संलग्नीकरण असलेल्या कृषी क्षेत्रातील विविध संस्था सहभागी होणार आहेत. याचबरोबर विविध बी-बियाणे, शेतीची अवजारे, खते, औषधे आदी उत्पादनं पाहायला मिळणार आहेत. शिवाय शेतीची नवीन माहिती आणि अन्य नवनवीन अवजारं पाहायला मिळणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांना शेतीभूषण पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार देण्याबरोबरच कृषी विभागाच्या वतीनं उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा तसंच पशु स्पर्धांची बक्षिसं दिली जाणार आहेत. मागील 2 वर्षात झालेल्या तांदळाची उच्चांक विक्री पाहून यावर्षीही तांदूळ महोत्सव भरवण्यात आला असून यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी 24, भोगावती, इंद्रायणी तांदूळ, हळद, नाचणी शेतकऱ्यांकडून थेट उपलब्ध केले आहेत. याशिवाय पाणलोट व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन आणि शेतीची नवीन पद्धती यावर भर देण्यात आलाय. प्रदर्शनात विविध प्रकारची जनावरं आणि पशु-पक्षी पाहायला मिळणार आहेत. यामध्ये उस्मानाबादी शेळ्या, बोकड, कडकनाथ कोंबड्या, ससे, पांढरे उंदीर तसंच कुक्कुटपालन, वैशिष्ट्यपूर्ण चिनी कोंबड्या, वेगवेगळे बैल, घोडे, म्हैशी, विविध पक्षी यासह विविध जनावरांच्या जाती पाहायला मिळणार आहेत. प्रदर्शनात विविध शेती अवजारं, बी-बियाणं, खतं आदींची माहिती, शासकीय योजनांची माहिती देणारे दालन, तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, फुलांचं प्रदर्शन आणि विक्री, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क आदींचा समावेश असणार आहे. यासाठी भव्य मंडप उभारण्यात आलाय. अम्युजमेंट पार्कमध्ये मोठे आकाश पाळणे, खेळण्यांचे स्टॉल आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे 27 ते 30 डिसेंबर हे प्रदर्शन शेतकरी आणि कोल्हापूरकर यांच्यासाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.